इराणवरती हल्ला झाला. अमेरिका, इराक यांनी हल्ला केला. त्याला जवळपास 11 दिवस होऊन गेले. 11 दिवसामध्ये इराण बेचिराख होत चाललेलं आहे. ही लढाई काही थांबायचं नाव घेत नाही. आजची परिस्थिती अशी आहे, कदाचित ट्रम्प सांगतायत की युद्ध थांबवू म्हणून. त्याचं कारणच असं आहे की संपूर्ण जगभरामध्ये याचे जे पडसाद उमटलेले आहेत ते फार तीव्र आहेत. त्याचं कारण जगभरातलं शेअर मार्केट खाली आले. भारतातलं सोडा, भारतामध्ये घरोघरी सिलेंडरची टंचाई निर्माण झालेली. थेट आपल्यावरती पण युद्धाचा परिणाम कसा होतो त्याचं एक सोपं उदाहरण म्हणजे गॅसची टंचाई. घराघरामधला सिलेंडर जो आहे तो 60 रुपयांनी महाग झाला. जो पूर्वी 15 दिवसांनी त्याचं रजिस्ट्रेशन व्हायचं ते आता 25 दिवसांनी करण्यात आलं. हे बाकी कारण. त्याशिवाय आणखीन 2 दिवसामध्ये जर गॅसचा सप्लाय झाला नाही तर पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मुंबई सोडा, देशभरातली इंडस्ट्री ही बंद पडण्याची शक्यता आहे. हॉटेल इंडस्ट्री, खानावळी, जिथे जिथे गॅसचा वापर आहे ते बंद पडण्याची शक्यता आहे. म्हणून आता इराणचं युद्ध हे संपूर्ण जागतिक पातळीवरती किती परिणाम करतंय आणि आपल्या दारात ते कसं येऊन पोहोचलंय त्याचा नमुना.